नमस्कार, आपण पाहताय रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. हिंगलाजवाडीत भावसार समाजाचा महाकुंभ. श्री हिंगलाज माता उत्सव उत्साहात संपन्न. प्रति बलोचिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिव तालुक्यातील हिंगलाजवाडी येथे श्री हिंगलाज माता उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला महाकुंभाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या प्रसंगी कालीचरण महाराज आणि तुळजापूरचे आमदार राणा रणजितसिंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शुक्रवारी सायंकाळी भाऊचंडी याग उत्सवाची सुरुवात झाली. शनिवारी सकाळी देवीचा विधिवत अभिषेक आणि महाआरती करण्यात आली. सोलापूर येथील पथकाने सादर केलेली विशेष महाआरती हे भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले. दुपारच्या सत्रात वाजत गाजत काढण्यात आलेल्या भव्य पालखी सोहळ्याने हिंगलाजवाडीत दुमदुमून गेली. यावेळी आयोजित कार्यक्रमात भावसार समाजाच्या वतीने आमदार राणा रणजितसिंग पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात प्रामुख्याने 2 मागण्याकडे लक्ष वेधण्यात आले. हिंगलाज माता प्रगट दिनाची नोंद शासकीय दिनदर्शिकेत करण्यात यावी आणि एका रेल्वे गाडीला हिंगलाज माता एक्सप्रेस असे नाव द्यावे. आमदार पाटील यांनी या मागण्याचा सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मागील 3 महिन्यापासून सुरू असलेल्या नियोजनामुळे हजारो भाविक असूनही सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. योगिनी गुजर, प्रमोदजी चिंचोरे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या परिश्रमातून भावसार समाजाची अभेद एकजूट या निमित्तानं पाहायला मिळाली. आणि सतीशजीचा पाठपुरावा करणार आहेत. तर मी या बाबतीमध्ये लगेच सूचना देतो. माझं पत्र दिलं जाईल आणि पुढच्या आठवड्यात किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात तुम्ही या मुंबईला संबंधित अधिकाऱ्यांशी बोलू. आपण त्याची कार्यप्रणाली आहे ती समजून घेऊ, मग त्याच्या मागे राहू. रेल्वेच्या बाबतीतला जो विषय आहे त्याचं पत्र आणा तुम्ही. नेमकं कुठे अडलंय, काय झालंय ते बघू आपण. केंद्रात आणि राज्यात आपल्या विचाराचं सरकार आहे. विकासाच्या बाबतीत विचार करणारं सरकार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व घटकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आदरणीय नरेंद्र मोदी साहेब जे आहेत ते वेगवेगळ्या योजना, घरकुलाच्या योजनेपासून, शौचालयाच्या योजनेपासून अगदी आपण चंद्राच्या पलीकडे अजून कुठे जाऊ शकतो याच्या बाबतीत देखील विचार आणि कृती चालू आहे. आपल्याला ही माहिती आहे की फोटो घ्यायचा समोर